सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण एक खास गोड पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. ही रेसिपी कमी साहित्यामध्ये कमी वेळात तयार होते आणि प्रत्येकालाच नक्की आवडेल. घरात काहीतरी वेगळं आणि स्वादिष्ट बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका भांड्यात 1 वाटीपर्यंत मैदा घ्यायचा आहे. इथे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. यानंतर यामध्ये 2 चमचे दूध पावडर, 2 चमचे रवा टाकायचा आहे. रवा यामध्ये घातल्यामुळे गोड पदार्थाला हलका कुरकुरीतपणा येतो, टेक्स्चर छान होतो आणि तळल्यानंतर त्याचा आकारही व्यवस्थित टिकून राहतो. आता हे सगळं चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे वितळलेलं तूप टाकायचं आहे आणि हाताने हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तूप हे पिठामध्ये छान असं मिक्स झाला पाहिजे. मिश्रण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता या मिश्रणाची आपल्याला मुठी तयार करून बघायची आहे. जर अशा प्रकारे मुठी तयार होत असेल तर तुपाचं प्रमाण योग्य आहे आणि मिश्रण अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे. यानंतर थोडं थोडं पाणी घालत मऊसर आणि घट्टसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ इथे मळून घेताना एकदम मऊसरसुद्धा नको आणि एकदम घट्टसरसुद्धा नको, तर मध्यम मऊसर इथे पीठ हे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मध्यम मऊसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ तयार झाल्यानंतर यावरती झाकण लावून 30 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत, म्हणजे ते छान सेट होऊन जाणार. पूर्ण 30 मिनिटानंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे. आता पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेणार आहोत. पिठाला एकदा मळून घेतल्यानंतर आता या पिठाचे मध्यम आकारामध्ये गोळे हे तयार करून घेणार आहोत. तर इथे मला 3 गोळे हे तयार झालेले आहेत. आता एक पिठाचा गोळा हे हातात घ्यायचा आहे. उरलेल्या पिठाच्या गोळ्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. आता या पिठाच्या गोळ्यावरती थोडंसं मैदा टाकायचा आहे आणि लाटून याची मोठी आणि पातळ असं पोळी हे तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पातळ अशी पोळी हे तयार करून घ्यायचं आहे. तर असं पोळी तयार करून घेतल्यानंतर आता या पोळीवरती तूप लावून घ्यायचं आहे. तूप हे पूर्ण पोळीवरती पसरवून घेणार आहोत. आता यावरती हलकंसं कॉर्नफ्लोअर किंवा मैदाने भुरभुरून डस्टिंग करून घ्यायचं आहे. तर असं डस्टिंग केल्यामुळे थर हे छान तयार होतात आणि गोड पदार्थाचे जे टेक्स्चर असते अधिक सुंदर बनून तयार होणार. यानंतर पोळीवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाकूने कट करून घ्यायचं आहे. तर असं कट करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी हलक्या हाताने उचलत जवळ आणायचं आहे, मधोमध आणायचं आहे. त्यानंतर दोन्ही टोक पकडून हलकंसं ट्विस्ट करून घ्या. यामुळे आतले सर्व थर हे व्यवस्थित सेट होतात. तर इथे जास्त जोर लावू नका, नाहीतर थर हे तुटू शकते. तर असं तयार करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल हे तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे रोल हे तयार करून घेतल्यानंतर हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. आता इथे आपण लाटून घेणार आहोत. परत यावरती कोरडं मैदा घालण्याची गरज नाही. जाडसर पोळी हे लाटून घ्यायचं आहे. तर पोळी इथे लाटून घेताना फार पातळ किंवा फार जाड लाटू नका. मध्यम जाडीची पोळी लाटल्यास तळताना सर्व थर छान फुलून येतात आणि गोड पदार्थ दिसायलाही सुंदर दिसतो आणि तसंच खायलाही स्वादिष्ट लागते. तर हे बघा, इतकं जाड हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने उरलेले पिठाचे देखील पोळी हे तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व पोळी हे तयार करून एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. इथे आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटीपर्यंत साखर घेतली आहे आणि यामध्येच अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच हे मध्यम ठेवायचं आहे. मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये चिमूटभर फूड कलर टाकायचा आहे. फूड कलर इथे मी फक्त कलरफुल दिसण्यासाठी वापरत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर इथे आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाही, तर गुलाबजामुनसाठी जसं आपण पाक तयार करून घेतो सेम तसंच पाक इथे आपण तयार करून घेणार आहोत. हाताने जर आपण बघितलं तर थोडंसं आपल्याला स्टिकी वाटलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला पाक हे तयार करून घ्यायचा आहे. तर असं पाक तयार करून घेतल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून गॅसची आच इथे बंद करायचं आहे. यावरती झाकण लावून ठेवून द्या, जेणेकरून पाक हे गरम राहणार. तर अशा प्रकारे पाक हे बनवून तयार करून घ्यायचं आहे. तर पाक इथे तयार झालेला आहे. आता हे बाजूला काढून ठेवून देऊ. आता गॅसवरती कढई किंवा पॅनमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे तेल खूप जास्त गरम करायचं नाही, हलकं गरम असायला पाहिजे. आता तयार केलेली पोळी हलक्या हाताने तेलात सोडायचं आहे. तर सुरुवातीला गॅसची आंच कमीच ठेवायचा आहे. इथे आपण बघू शकतो हलके बुडबुडे हे दिसत आहेत.
तर इथे पोळी हे तेलात सोडल्यानंतर काही सेकंद तिला तशीच राहू द्या. ती वर येईपर्यंत चमच्याने दाबू नका किंवा पलटवू नका. तर इथे आपण बघू शकतो पोळी हे आपोआप वर आली आहे. तर असं आल्यानंतर अलगद पलटवून घ्यायचा आहे आणि त्याची दुसरी बाजू देखील सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तळून घेतल्यामुळे थर सुंदर फुलतात आणि अधिक खुशखुशीत बनून तयार होते. तर इथे आपण बघू शकतो एका बाजूने हलकं सोनेरी रंग आलेला आहे. तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग आल्यानंतर ती बाहेर काढून घ्यायचं आहे. मंद आचेवर तळल्यामुळे पोळीचे सर्व थर छान फुलतात, कुरकुरीत होतात आणि तळल्यानंतर खूप सुंदर टेक्स्चर मिळतं. तर अशा प्रकारे कुरकुरीत असं तयार करून घेतल्यानंतर यामधील जे एक्स्ट्रा तेल आहे ते पूर्णपणे बाहेर निघू द्या आणि नंतर पाकामध्ये टाकायचं आहे. तर पाकात टाकताना पाक इथे थोडंसं कोमट गरम असायला पाहिजे. पाकात टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत पाकात ठेवायचं आहे आणि यावरून सुद्धा थोडंसं पाक सोडून देऊ म्हणजे एकदम ज्युसी हे बनून तयार होणार. तर इथे पूर्ण 2 मिनिटापर्यंत ठेवायचं आहे. पूर्ण 2 मिनिटानंतर हे झाऱ्याने बाहेर काढून घ्यायचं आहे. जास्तीचा पाक असेल तर ते पूर्णपणे निघू द्या आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने उरलेले देखील तेलात तळून पाकामधून ते बाहेर काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर परत यावरती साखरेचा पाक टाकायचा आहे. पिस्ता आणि बदामाचे काप घालून सजवायचं आहे. यावरती थोडंसं खसखस देखील टाकणार आहोत. त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर आणि खायलाही अप्रतिम लागते. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.